ही टॅब्लेट खूप छान आहे, पण याचे नक्कीच इरेक्टाईल डिस्फंक्शन हे मोठं साईड इफेक्ट आहे. तुम्ही केसांसाठी काही फिनेस्ट्राईडसारखे टॅब्लेट घेताय का? तुम्हाला पाईल्स आहेत का? एक. आणि दुसरी गोष्ट, एक 7-8-10 टॅब्लेट घेतल्यानंतर इरेक्टाईल डिस्फंक्शन जाणवतंच. तर ते हेअर ट्रान्सप्लांट चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी, ती केस चांगलं उगवण्यासाठी आयुर्वेदिक चूर्णामध्ये टाकून जे काही डॉक्टर लोक देतात ते जर घेत असतील, तुमचं लैंगिक आरोग्य तुम्ही घरच्या घरी चांगलं सुधरू शकता, घरच्या घरी इम्प्रूव्ह करू शकता. तुम्हाला कोणत्याही औषधाची किंवा ऑनलाईन औषधाची किंवा फसवेगिरीची गरज पडणार नाही. नमस्कार मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही लैंगिक समस्या सॉल्व्ह करण्यासाठी किंवा लैंगिक जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स आलेले आहेत त्यासाठी तुम्ही जेव्हा आमच्या क्लिनिकला येता, तर 2 गोष्टी तुम्ही आम्हाला सांगायला विसरू नका. तुम्हाला पाईल्स आहेत का? एक. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही केसांसाठी काही फिनेस्ट्राईडसारखे टॅब्लेट घेताय का? या 2 गोष्टी नक्कीच तुम्ही माझ्याकडे केव्हाही माझ्याकडं किंवा कोणत्याही सेक्सॉलॉजिस्टकडे जासाल तर या 2 गोष्टी नक्की नमूद करा. कारण की या 2 गोष्टी का बरं महत्त्वाच्या आहे तेच आपण या आजच्या व्हिडिओमधून नक्कीच जाणून घेऊया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे. मित्रांनो, माझा उद्देश एकच आहे की माझे आजपर्यंत मी 2-2,500 व्हिडिओ बनवलेले आहेत. हे व्हिडिओ बघून तुमचं लैंगिक आरोग्य तुम्ही घरच्या घरी चांगलं सुधरू शकता, घरच्या घरी इम्प्रूव्ह करू शकता. तुम्हाला कोणत्याही औषधाची किंवा ऑनलाईन औषधाची किंवा फसवेगिरीची गरज पडणार नाही किंवा कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्याची गरजच भासली नाही पाहिजे, असं हे उद्देश ठेवून मी व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की बरेच माझ्याकडे पेशंट येतात. आता मी 40 वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे. 10 लाखाच्या वर रुग्णांचा माझ्या पाठीशी अनुभव आहे. तर मी ऑब्झर्व केलं की जे लोक केसांच्या ट्रीटमेंटसाठी फिनेस्ट्राईड हे टॅब्लेट घेतात त्या लोकांना नक्कीच एक 7-8-10 टॅब्लेट घेतल्यानंतर इरेक्टाईल डिस्फंक्शन जाणवतंच. आता इरेक्टाईल डिस्फंक्शन जाणवतं कारण त्या फिनेस्ट्राईडचे साईड इफेक्ट आहेत. जर तुम्ही लवकरात लवकर याच्यावर तुम्ही स्टॉप करून जर ट्रीटमेंट घेतलं तर त्याचं ट्रीटमेंट चांगलं होऊ शकतं. अदरवाईज ते परमनंट तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा नपुसंकता देऊ शकतं. म्हणून केव्हाही तुम्ही डॉक्टरांकडे जासाल, केसांची ट्रीटमेंट घेत असाल तर त्यांना सांगा की मला फिनेस्ट्राईल टॅब्लेट नको. कारण की प्रत्येक आज हेअर लॉस ट्रीटमेंटला डॉक्टर लोक ही टॅब्लेट लिहून देतातच. आणि तुम्ही जर हेअर ट्रान्सप्लांट केलं असेल तर ते हेअर ट्रान्सप्लांट चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी, ती केस चांगलं उगवण्यासाठी ह्या टॅब्लेटचा डॉक्टर लोक उपयोग करतात. ही टॅब्लेट खूप छान आहे, पण याचे नक्कीच इरेक्टाईल डिस्फंक्शन हे मोठं साईड इफेक्ट आहे. आणि ते असे जे माझ्याकडे पेशंट येतात, आठवड्यातून कमीत कमी माझ्याकडं 20 ते 25 पेशंट ह्या फिनेस्ट्राईड टॅब्लेटच्या साईड इफेक्टमुळं इरेक्टाईल डिस्फंक्शन झाल्यामुळे माझ्याकडे येतात. तर हे गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. एक तर तुमच्या सेक्सॉलॉजिस्टला पण सांगा आणि जे की तुमचे हेअर लॉसची ट्रीटमेंट देत आहेत त्यांना पण तुम्ही सांगा. या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तिसरी गोष्ट, आता पाईल्स. आता पाईल्सचे पण पेशंट माझ्याकडे खूप येतात. कारण की जे लोक जास्त पॉवरमध्ये व्हायग्रासारखी औषधी स्वतःहून घेतात किंवा आपल्या मित्राच्या सल्ल्यानुसार घेतात किंवा आयुर्वेदिक चूर्णामध्ये टाकून जे काही डॉक्टर लोक देतात ते जर घेत असतील तर नक्कीच त्यांचं पाईल्सचा जो त्रास आहे तो वाढू शकतो. कारण की हे व्हायग्रासारखं औषध काय करतं की आपल्या बॉडीमध्ये नायट्रिक ऑक्साईड रूपांतर करतं. नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढून आपल्या सगळीकडच्या रक्तवाहिन्या फुगून टाकतं. आणि सगळीकडच्या म्हणजे आपल्या इंडियाच्याच फक्त ते फुगवत नाही तर आपल्या गुरुद्वाराच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या पण डायलेट करून टाकतात. तिथलं रक्तपुरवठा वाढतो. आणि जर तुम्हाला पाईलचा त्रास असेल तर तो वाढवण्यासाठी नक्कीच हे घातक असतं. केव्हा केव्हा तुमचा पाईल्स रप्चर पण होऊ शकतो, इमर्जन्सी होऊ शकते. म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला जर काही पाईलचा त्रास असेल तर नक्कीच तुमच्या सेक्सॉलॉजिस्टला आणि तुमच्या पाईलच्या डॉक्टरला याची नक्की कल्पना द्या. तुम्ही जर सेक्सॉलॉजीची ट्रीटमेंट घेत असाल तर पाईलच्या डॉक्टरला सांगा आणि पाईलची ट्रीटमेंट घेत असाल तर नक्कीच सेक्सॉलॉजी डॉक्टरला सांगा. कारण की व्हायग्रासारख्या औषधाचे एक कॉमन साईड इफेक्ट मी जाणवतो की नक्कीच त्याचा पाईल्स साईड इफेक्ट आहे. कारण की ज्या लोकांना पाईल्स केव्हाच नव्हते अशा लोकांना 100 पॉवर 50 पॉवरची व्हायग्रा औषधी जे घेतात त्यांना पाईल्स निर्मिती होते आणि पाईल्सचा त्रास होतो. ते तुम्ही लक्षात ठेवा. तर या 2 गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा. आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो. आणि माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एक असतो की जे काही तुम्ही माझ्या क्लिनिकला येतात, जे तुम्ही सांगता, जे मी हिस्ट्री घेतो आणि त्याच्यामधून जे मला ऑब्झर्वेशन होतं त्याच्यावर माझं रिसर्च चालू असतं आणि तेच रिसर्च बेस्ड व्हिडिओ तुमच्यासमोर मी तसं ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. खरोखर मित्रांनो,
खूप मेहनतीने तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव असली पाहिजे आणि तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे, तुम्हाला एज्युकेशन असलं पाहिजे, तर तुमची कुठेही फसवेगिरी पण होणार नाही. कारण की आजच्या स्थितीमध्ये बरेच आयुर्वेदिकच्या नावावर आपल्या व्हायग्रासारख्या औषधांचं भुकटे देऊन तुम्हाला लोक फसवत आहेत, तुमच्या शरीराची खेळत आहेत. हे तुम्ही अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.